नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आज पार पडत असल्या तरी देखील या निवडणुकांचे निकाल मात्र लांबणीवरती गेलेत। उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला लागणारा निकाल हा आता थेट 21 डिसेंबरला लागणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा एक मोठा निर्णय दिलाय। नागपूर खंडपीठामध्ये नव्या निवडणुकीच्या प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचवरती निकाल देत असताना कोर्टानं उद्या होणारी मतमोजणी ही पुढे ढकलली आहे। राज्यामधल्या काही नगर परिषदांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत आणि या निवडणुकांवरती उद्याच्या निकालाचा परिणाम होऊ नये यासाठी 21 डिसेंबरला संपूर्ण मतमोजणी करणं योग्य होईल असं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलंय। जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ही 21 तारखेला होईल। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याच्या निर्णयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली। 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं आपल्याला तरी योग्य वाटत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर निवडणूक आयोगानं प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं गरजेचं असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून या निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे। माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही, पण ठीक। नियमामध्ये नसताना आयोगानं निवडणुका पुढे ढकलल्या, त्यामुळे कोर्टाला मतमोजणी देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। नियमांचा वेगवेगळा अर्थ काढून आयोग लोकांना वेठीस धरतोय। आयोगाच्या निर्णयांनी लोकांचा भ्रमनिरास झाला असं देखील बावनकुळे म्हणाले। तर निवडणूक आयोगानं जो घोळ घातलाय तो आता निस्तरायला हवा अशी ही प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। राज्य निवडणूक आयोग या राज्याच्या मतदारांना वेठीस धरता असं मला वाटतं। एक प्रकारचं वेठीस धरणं झालं। ज्यांनी इतक्या निवडणुका पायी फिरून प्रचार केला, प्रसार केला, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे। एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाची कृती ही या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी चांगली नाही आहे, ही कृती योग्य नाही आहे। तर हे सगळे निकाल पुढे ढकलण्यात आले आहेत। यावरती आता मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली। आजच्या मतदानाच्या नंतर पुन्हा एकदा 20 दिवस निकालासाठी वाट बघावी लागणार आहे। मतमोजणी पुढे गेल्यामुळे विरोधकांना आता टीका करण्यासाठी चांगली संधी मिळाली। निकालाच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी मतदानाच्या पेट्या बदलल्या असा शंखनाद विरोधक करतील असा टोला देखील गिरीश महाजन यांनी लगावला। असा गोंधळ हा पहिल्यांदाच होतोय, पण एक निश्चित झालं आता की आता विरोधकांना पुन्हा संधी मिळाली। महाविकास आघाडीच्या नेत्यांना विरोधकांना संधी मिळालेली आहे। ती संधी अशी मिळालेली आहे की आता या 18 दिवसांमध्ये यांनी पेट्या बदलवल्या। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। देशामध्ये मनमानी सुरू आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांमध्ये कोकणातल्या मालवण नगर परिषदेच्या मतदारसंघामध्ये मोठा राडा बघायला मिळाला। निलेश राणे विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला। यामध्ये आता निवडणूक निकाल लांबल्यामुळे मला हरवण्यासाठी आणखी काय काय केलं जाईल हे काही सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी दिली आहे। तर मतदानामध्ये सेटिंग करण्यासाठी निकालाची तारीख पुढे ढकलल्याचा गंभीर आरोपही शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केला। निलेश राणेची जिरवण्यासाठी, त्याला हरवण्यासाठी हे काय काय अजून करतील। आजही मतदानाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं रिझल्टची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे 21। आता काय त्याच्यामध्ये काय सेटिंग करायची असेल अजून तर बघूया। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील निवडणूक आयोगावरती टीकेची तोफ डागली आहे। मात्र ही टीका करत असताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली। चुकीचे लोक मतदान करतात आणि आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं असं गायकवाड यांनी म्हटलंय। खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, धूळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं।
आणि त्याच्यामुळे या निवडणूक आयोगाला काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे. 21 डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालाच्या संदर्भात मंत्री जयकुमार रावल यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगानं कामामध्ये सुसूत्रता आणणं गरजेचं असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळामध्ये नाराजीचा सूर देखील बघायला मिळतोय. जयकुमार रावल यांची ही प्रतिक्रिया आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कार्यक्रम सुसूत्रित झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे. असं कधी काय कॅन्सल होतंय, कधी काय होतंय, याच्याने सगळेच पक्ष, सगळे लोक फार नाराज झालेत. याच्यामध्ये अधिक निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून हा पोरखेळ सुरू आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दिली आहे. निवडणुकीदरम्यानच्या या सगळ्या प्रकाराला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं. तर निवडणूक आयोग सरकारच्या हातामधलं बाहुलं झालंय, ते सरकारच्या इशाऱ्यावरती काम करतं असा घणाघात देखील वडेट्टीवारांनी केलाय. याशिवाय निकाल बाजूनं येणार नाही हे पाहून निवडणूक निकाल फिरवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला. या सगळ्या निवडणुकीचा गोडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय. काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहे. निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते. आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचाच भंग केलाय. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये बांगर यांनी महिला मतदाराला कुठे मतदान करायचं ते सांगितलंय. ईव्हीएमचं बटन दाबत असताना बांगर यांनी या महिलेला सूचना देखील दिल्यात. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ देखील आता समोर आला. मतदान केंद्रामध्ये बांगर यांनी मोबाईलचा देखील वापर केला आणि त्यांनी यावेळेला घोषणा देखील दिल्या होत्या. तर आमदार संतोष बांगर हे मतदानाच्या संदर्भात एका महिलेला सूचना देण्यापर्यंतच थांबले नाहीयेत, तर त्यांनी मतदानाच्या वेळेला ईव्हीएम मशीनचा व्हिडिओ देखील काढलाय. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ आता समोर येताना दिसतोय आणि त्यामुळे बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा वारंवार भंग केल्याचं या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळत आहे. यावरती आता निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. आमदार बांगर यांच्या कृतीची निवडणूक निर्णय आयोगानं आता गंभीर अशी दखल घेतली आहे. संतोष बांगर यांनी केलेल्या कृत्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेत. तर ज्या मतदान केंद्रावरती हा सगळा प्रकार घडला त्या मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले. दरम्यान संबंधित निवडणूक अधिकाऱ्याची तात्काळ बदली होण्याची देखील शक्यता आहे. PRO जे आहेत आमचे केंद्राध्यक्ष, त्यांच्याकडून आपण अहवाल मागितलेला आहे की पूर्ण प्रोसिजर काय झाली होती, किती जण तिथे आपण उपस्थित होते मतदान केंद्रामध्ये, आणि त्याच्यावरून जर तिथे जर गोपनीयतेचा भंग होतोय असं अहवालांती दिसलं. आता प्राथमिक दर्शनी तसं हे होते, पण त्याच्यावर पूर्ण आपण केंद्राध्यक्ष, कारण की ते स्थळ पाहणी ठिकाणी होते, तर त्यांना त्याच्याबद्दल अहवाल घेऊन जर त्यांच्या बाबतीत हे होत असेल तर आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची हे होणार आहे. हिंगोलीमध्ये झालेल्या प्रकाराच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संतोष बांगर यांना चांगलंच फटकारलंय. किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलं. तर निवडणुकीमध्ये आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा तरी विचार करायला हवा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना चांगलंच सुनावलं. एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीचा तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देतात वगैरे. मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या कृतीची भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आमदार बांगर यांच्यावरती निवडणूक आयोग कारवाई करेल असा विश्वासही आमदार मुटकुळेंनी व्यक्त केलाय. तर लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही असंही विधान मुटकुळेंनी केलं आहे. जनतेला मी एक आव्हान करणार आहे की ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. संतोष बांगरांनी स्वतः जाऊन मतदान केंद्रात जाऊन जी हरकत केली त्यावर निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार आहे. मी निवडणूक आयोग महाराष्ट्राचा त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे.
रायगडमध्ये निवडणुकीच्या दरम्यान गोगावले विरुद्ध तटकरे हा संघर्ष पेटलाय. महाडच्या नवेनगर परिसरामध्ये विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली आहे. सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली. तसंच सुशांत जाबरे यांच्यासह सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांनी बेदम मारहाण केली. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. सुशांत जाबरे हे महाडमधल्या नगरपालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रावरती पाहणी करण्यासाठी आलेले असताना हा राडा झालाय. महाडमधला जो राडा आपण म्हणतोय, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का, याचा देखील चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. सुशांत जाबरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावरती रिव्हॉल्व्हर उगारल्याचा आरोप भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावलेंनी केलाय. विरोधकांचा पराभव अटळ असल्यामुळे त्यांनी माझ्यावरती हल्ला केल्याचा आरोपही विकास गोगावलेंनी केला. तर सुनील तटकरे रडीचा डाव खेळत असल्याची टीका देखील विकास गोगावले यांनी केली. रायगडच्या सोबतच रोह्यामध्ये देखील राडा झालेला दिसला. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये हा वाद झाला. भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर भाजप उमेदवाराला मारहाण केल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये एका बूथवरती भाजपचे कार्यकर्ते हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यावरून शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळेला पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारलं. मात्र या सगळ्या प्रकारामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण राहिलं होतं. बूथ लावण्यावरून चिपळूणमधल्या गोवळकोट परिसरामध्ये 2 गटामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आमने सामने आले. 100 मीटरच्या आतमध्ये बूथ लावल्याच्या कारणावरून काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा गोवळकोट इथे दाखल झाला. तर निवडणूक अधिकारी विशाल भोसले देखील घटनास्थळी पोहोचले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं 100 मीटरच्या आत बूथ लावल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. बघत पुढची बातमी. जळगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यामध्ये आज बाचाबाची झाली. मुक्ताईनगरमधल्या मतदान केंद्रावरती मंत्री रक्षा खडसे पोलिसांवरती संतापलेल्या दिसल्या. पोलिसांनी भाजपच्या उमेदवाराला केंद्रावरती अडवल्यामुळे त्यांनी हा संताप व्यक्त केलाय. भाजपच्या उमेदवारांना मतदान केंद्रामध्ये जाऊ दिलं जात नाही. विरोधी पक्षाच्या लोकांकडून धमकी दिली जाते असा आरोपही रक्षा खडसेंनी केला. दरम्यान रक्षा खडसे पोलिसांना जाब विचारत असताना आमदार चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांसोबत मतदान केंद्रावरती आले. त्यावेळेला अशीच गुंडगिरी सुरू असल्याचा आरोपही रक्षा खडसेंनी केलाय. तर खडसेंकडूनच बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. इथं अलाउड नाहीच. हेच तुम्ही बघितलं पाहिजे. हेच तर आम्ही थांबवायला आलेलो आहे ना. हेच तर थांबवायला आलेलो आहे. हे जे सुरू हेच तर चुकीचं आहे ना. हे दमदाटी हा काय प्रकार चालू आहे? हे दमदाटीचाच प्रकार आहे ना. जर त्यांचे लोक जाऊन तिथं धमक्या देत असतील उमेदवारांना आणि हे सांगत असतील की याला बटन दाबा त्याला बटन दाबा, आम्ही हेच सांगतो की नियमाने काम करा तुम्ही. काही झालेलं नाही. त्यांचं घेतलं ते कोण होते? त्यांचं नाव आहे मतदार यादीमध्ये. त्यांनी आधार कार्ड दाखवलेलं आहे, व्हेरीफाय झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना मतदान करू दिलेलं आहे. पण मग आता यांचा जर डाऊट असेल तर व्हेरीफाय करू परत. ओके. पण मग जर आधार कार्ड आहे जर बोगस नाही तर मग त्यांना ताब्यात काय घेण्यात आलेलं आहे? अरे बोगस नाही तर आता कुणी म्हटलंय यांच्यावर चौकशी करा. चौकशी करणं काम आहे का नाही बेसिक? दॅट्स ओके. किती जण आहे सर? अरे 2 जण आहे ना, काढले फोटो. चला. बुलडाण्याच्या चिखलीमध्ये लहान मुलांकडून मतदान करून घेण्याचा एक धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. चिखलीच्या प्रभाग क्रमांक 12 मधला हा सगळा प्रकार आहे. हा प्रकार उघडकीस आल्याच्या नंतर स्थानिक आमदार श्वेता महाले यांनी मतदान केंद्रावरती जाऊन निवडणूक कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. अनेक वृद्धांचं मतदान लहान मुलं करत असल्याचा प्रकार हा नियमबाह्य असून निवडणूक कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार देखील आता इथल्या नागरिकांनी केली आहे.
बीड शहरामधल्या शाहूनगर भागामध्ये दगडफेक देखील झाली. अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. तर घटना कुठल्या कारणावरून घडली हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. बीडच्या गेवराईमध्ये देखील मतदानाच्या दरम्यान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने सामने आल्याचं दिसलं. आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धजित पंडित हे आमने सामने दिसून आले. रायगडच्या उरणमधल्या मोरा मतदान केंद्रावरती देखील गोंधळ झाला होता. भाजपकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी केलाय. मतदान केंद्रामध्ये भाजप उमेदवार जबरदस्तीने घुसून मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच पोलीस यंत्रणेकडून भाजपला मदत होत असून कायदा पाळला जात नाही असं देखील आरोप भावना घाणेकर यांनी केलाय. पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर राडा झाला. शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय. दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये गर्दी करत असल्यामुळे हा वाद झाला. त्यामुळे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी हे आक्रमक झाले. पोलिसांच्या मध्यस्थीच्या नंतर दोन्ही गटामधला वाद शमलाय. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दिसलं. किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षामधल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली आहे. जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमध्ये हा सगळ्या हाणामारीचा प्रकार घडला. या हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. तिकडे परभणीच्या सेलूमधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रावरती पोलीस आणि उमेदवारांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. मतदान केंद्रावरच्या खोली क्रमांक 1 मध्ये उमेदवार वारंवार येत असल्यामुळे पोलीस आणि उमेदवार यांच्या प्रतिनिधींमध्ये मोठा वादंग झाला. सातत्यानं उमेदवार खोलीच्या आतमध्ये येत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखलं असता उमेदवाराच्या प्रतिनिधींनी पोलिसांसोबत वाद घातलाय. अकोला जिल्ह्यामधल्या अकोटमधील अंजनगाव रोडवरच्या मुलांच्या उर्दू हायस्कूल मतदान केंद्रावरती काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. मतदान केंद्रामधल्या निवडणूक प्रतिनिधींमध्ये झालेला वाद बाहेर कार्यकर्त्यांमध्ये आल्याच्या नंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवरती धावून गेले. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पांगवलं आणि 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.